सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी हॅलो हॅलो हा हा बरोबर तीच तीच. अरे यंदा टिवायला बघ. हो लांब केस तिचेच आहेत, बाकी कुणाचे नाही. हो तीच. उद्या यार व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने ट्राय करीन म्हणतो. हो रे यार. हा ए तू ये बाबा, मी कॉलेज सुटायच्या आधीच येतोय, तू वेळेत ये. हा बरं ठेव. हां ए ऐक ऐक ऐक, हॅपी व्हॅलेंटाईन डे इन ॲडव्हान्स यार. हां चल बाय, उद्या भेटू. ए वेळेत या प्लीज. चल बाय. ला 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 ला. तुला केव्हापासून विचारून म्हणतोय काय ते आबा? ते व्हॅलेंटाईन डे ही काय भानगड आहे? हा काय रे? आबा तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे काय? सगळीकडे एवढ्या गाजा वाजा चालल्या, मला कळणार नाही. गाजावाजा? हा मी तर कुठेच बोललो नाही. आबा आबा तुम्हाला कोणी सांगितलं? शलाकाने सांगितलं? अरे कोणी कधी सांगायला कशाला हवं? हे टीव्हीवर पेपरात सगळीकडे आपलं आरडाओरडा चालू आहे. व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन, मला कळलं झालंय. त्रास झाला नुसता. म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडला? मला वाटलं माझं फोनवरचं बोलणं ऐकलं की काय. हसतोस त्या खुळ्यासारखा? हा हसायला काय झालं तुला? मी काय विनोद केला असं वाटलं तुला? काय ते उगाच मी काय मला कोरडं होऊन बसले सगळं. काय मला कळलं, त्रास होते मला. मी ह्यालाही विचारलं शेखरला, तो वैतागला माझ्यावर. अरे त्याला म्हटलं बाबा व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय, तू तरी सांग बाबा. तो मला काय म्हणतो, काय तुम्हाला विचारू नका, हे कॉलेजच्या मुलांची सगळी थेरं आहेत म्हणाला मला. बाबा असं म्हणाले? हो म्हणून मी तुला विचारलं तर तू नुसतं हसत सुटलंय वेड्यासारखा. तू शलाकाला विचारायला हवं. हो आबा 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 इकडे या. तिला काय विचारता? इकडे इकडे. ती मंद आहे, मी हुशार आहे. मी हुशार आहे. इकडे बसा, मी सांगतो तुम्हाला. काय मला प्रश्न पडलाय की व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय. हा सांग काय. त्याचं काय आबा? काय सांग ना काय. हा आबा म्हणजे ही एक पाश्चात्य परंपरा आहे, म्हणजे परदेशातून आलेली. पण तिचा इथं काय संबंध? हा उगाच पेपरात पानाच्या पानं भरून सगळा मजकूर वाहतो. सगळा प्रेमाचा संदेश देतात, तर काहीतरी हार्ट टाकायचा बदाम काढतात, ते बाण घुसलेला असतो आतमध्ये. काय ते चावटपणा. तेच तेच आबा, म्हणजे हा बरोबर बोलताय. हा प्रेमाचा दिवस आहे. म्हणजे या दिवशी आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला काय बाण मारायचा नाही बाबा, गुलाबाचं फूल द्यायचं आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे अशा भावना व्यक्त करायच्या. म्हणजे असं तिकडे करतात आबा. गुलाबाचं फुल का, चमेली मोगरा झेंडू चालणार नाही. अचरटपणा. आणि काय रे ही पद्धत आपल्याकडे कुठे आहे? आहे आबा, म्हणजे फेमस होते. आपल्याकडे दांडिया कसा फेमस झाला तसं हे व्हॅलेंटाईन डे. काय दांडिया बिंडिया शिर्या, मला एक सांग, ही पद्धत बरोबर आहे की नाही? बा म्हणजे मला वाटतं की पद्धत बरोबर आहे. म्हणजे बघा आबा की आपल्या भावना व्यक्त करायला वर्षातून एक दिवस तरी हवा की नको? बरोबर. काय कपाळ. अरे भावना व्यक्त करायला वर्षातून एकच दिवस का? हा आणि कशासाठी तू? म्हणजे अरे म्हणजे हे बघ, समजा तुझं एखाद्या मुलीवर प्रेम आहे. आबा काय झालं तुला? असं काय आवाज करते? लाजलंस की काय? लाजायला काय झालं? मी समजा म्हटलंय तुला. हा समजा तुझं एखाद्या मुलीवर प्रेम आहे. कधी? कधी? 4 मार्चला. कधी? 4 मार्चला. हा तर आता तू काय पुढल्या 14 फेब्रुवारी पर्यंत वाट बघत बसणार? हो हो काय? तोपर्यंत ती लग्न करून जाईल ना दुसऱ्या कोणावर तरी हनीमूनला. हो आबा हे बरोबर आहे तुमचं. मग बरोबर म्हणजे काय? अरे प्रेम करायला हे असं काय दिवस शोधतात का सांग मला? आता धर्म काय सांगतो सांग मला. धर्म काय सांगतो आपला? श्रीकृष्णानं जगाला संदेश दिलेला आहे की दिवस वेळ काही बघू नका, वर्षाचे 365 दिवस आहेत. हा मग प्रेम करायला एकच दिवस कशासाठी? मग बाकी दिवस काय वैर करायचे? हा प्रत्येक दिवस प्रेमाचा असायला हवा.
सध्या जगाला सगळ्यात गरज कशाची असेल तर ती प्रेमाची. हा बरोबर आहे की नाही? बरोबर आहे आबा तुमचं. काय बरोबर काय आहे? मगाशी म्हणाला ते बरोबर, आता म्हणतो हे बरोबर. कान पिळून तो प्रेम संदेश टाकतो तो आतमध्ये. ओ आबा बरोबर आहे. मला हे कुठे माहित होतं मगाशी? नाही कसं असणार? नाही असणार कसं? 24 तास डोक्यामध्ये क्रिकेटशिवाय दुसरा विचार नाही तुझ्या. तुला सांगत असतो काहीतरी वाचत जा, वाचत जा. वाचन हवं माणसाला. अरे वाचाल तर वाचाल, नाही तर मराल. तू शेखर बघ, तुझा बाप हा सतत काही ना काहीतरी वाचत असतो. असं पाहिजे, वाचनाची आवड पाहिजे, गोडी पाहिजे. त्याला काही मिळालं नाही तर झोपताना रेल्वेचं टाइम टेबल वाचतो, पण वाचतो काहीतरी. ही माझी ऑफिसची बॅग काय पाहिजे तुला? काय पाहिजे? स्केच पेन, मार्कर हवाय मला. आता एवढ्या रात्री मार्केट घेऊन कुठे चाललास तू? अहो उद्या वाढदिवस आहे ना मित्राचा, ते कार्ड तयार करतोय. तो सुनील आहे बघा, सुरव्यांचा, त्याचा वाढदिवस आहे. ते त्या बाहेरच्या खाण्यात आहे. आणि ही नीट लावून ठेव, नीट लावून ठेव आधी चेन. एक गोष्ट धड करता येत नाही. आणि काम झालं की आणून ठेवायचा परत इथे. हो, मला लगेच. लागतो तो ऑफिस मध्ये. अरे ही काय मुलगा आहे अरे बाबा, बेशिस्त सगळा. अरे हो. हा मनोज, अरे मार्कर. बाबा मनोजला द्या ना, काम आहे. शिर्या. हा मनोज, मार्कर घेतला मी. काय लिहू? प्रिय सुप्रिया. हा सुप्रिया नको, फक्त सु. का रे? हो रे, चांगली आयडिया आहे. म्हणजे सुप्रिया नाही तर मग सुषमा. हे सुलोचना पण चालेल ना? हा तिलाही देईन. ठीक आहे. शिर्या, हा अरे गुलाब कुठून आणलेस तू? कुठे आहेत? अरे हे काय? हा अगं ते आपले ते हे आहेत ना, बनसोडे, त्यांच्या बागेत आणलीस का? हो. मी पाहिली होती परवा. अगं आणली म्हणजे त्यांनीच दिली मला. अगं बाई, तुला दिली? हो. कमालच झाली बाई. कमाल नाही, अभिनंदन म्हणाले. कशाबद्दल? ते मी सकाळी तोडली ना. हं. नाही तोडली नाही, मी सकाळी जॉगिंगला गेलो होतो ना, त्याबद्दल अभिनंदन. अगं बाई, पण त्यांची बायको होती का तेव्हा तिथे? नाही का ग? अरे परवा एक फुल कोणीतरी तोडलं, त्या बाईने आकाश पाताळच एक केलं, म्हणून विचारलं मी तुला. काय म्हणतेस? हो. धर तुला. अरे पण तुला दिली आहेत ना, ठेव तुझ्या जवळ. नाही नाही, धर हा धर. नको ती शलाका लंपास करेल. दे इकडे. हा. अरे अगं फुलं दे. झाडू काय देतेस, फुलं विसरतोय. आणि एक एक्स्ट्रा ठेवूया, मध्येच एखादी सापडली तर ठेवूया. यस, ही सोय झाली. आता कार्ड्स बनवले की सगळं झालं. अरे शिर्या, हा तू काय गुणगुणतोय, पुटपुटतोय, बडबडतोय, काय चालायचं तुझं? हा आबा गाणं गातोय. गाणं गातोयस काय? हा फुलं आण इकडे, इकडे आण फुलं. आण इकडे आण. ये, इकडे कोण आहे? बघू तरी. आणलीस काय? शिर्या, आबा शिर्या? इकडे. अरे बनसोड्याच्या गार्डन मधली की काय? हो. हा हो. आबा म्हणजे बनसोडे, म्हणजे त्यांनी दिली मला बक्षीस म्हणून. पण आबा तुम्ही कशी ओळखली? अरे कसं ओळखले म्हणजे काय? आपल्या या परिसरामध्ये या अशी गुलाबाची टवटवीत फुलं फक्त बनसोड्याकडेच आहेत. हो. आणि तो शिमगा करतो फुलं तोडणाऱ्याच्या नावाने, तुला माहितीये? अरे काल संध्याकाळी पिंट्यानं त्याच्या आजीच्या सांगण्यावरनं फुलं तोडली. तो कान पटवलं त्या पिंट्याला, शिवाय काठी घेऊन झाला मागे. पिंट्या सापडला हातात. आजी नाही, आजी आपली फास्ट धावते. अरे काय धावतं या वयामध्ये. 100 मीटर स्प्रिंट नुसती सापडली नाही. मग खोटं सांगतो की काय? आबा म्हणजे आता खरं सांगू? काय सांगू नका कुणाला, मी चोरूनच आणली. अरे काय 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 शिर्या? काय खास कारण काय रे? हा खास कारण काय नाही, सहज आपले काय सहज आवडली, चांगली घेऊन आलो. बरं बरं बरं, घे बाई तू असं कर. मग हा ते मला काय वाटलं तुझं ते काय ओव्हरटीन नाही काय ते ब्रिलियंटाईन, व्हॅलेंटाईन. आबा, हळू बोला ना, हळू बोला. हळू काय बोला काय? मी मला काय भीती आहे कोणाची? कर नाही त्याला डर कशाची? तोंड टाकू नको माझं. आबा, हळू बोला हे ना, बघ, काय? मी तुला काय म्हणतो, जर चांगली दिसतात फुलं हा, तू श्यामाला लायची 2-3 फुलं दे. हा तिला तर आवड आहे गुलाबाची. आईला म्हटलं घे, ती नाही म्हणाली. कोण? श्यामाला?
बरोबर, तू चोरून चोरून आणलीस ना म्हणून ती नाही म्हणाली असेल. हो पण तिला कसं कळणार मी तिला थाप मारली. फिर्या, तू अलीकडे जरा जास्त थापा मारायला लागलायस हा. बरं मग ठीक आहे, मग असं असं तर नको देऊ श्यामलाला. काय आहे ते बनसोड्याच्या बायकोने जर बघितलं ना श्यामलाने फुलं मारलेली गुलाबाची, तर ती तांडव नृत्य करेल इकडे येऊन. हो, बनसोड्याची बायको. आणि मला ह्या वयात तिचं तांडव नृत्य बघवणार नाही. अरे हा कालचा पेपर आहे. श्यामला, श्यामला, हा ए श्यामला, जरा दाराला पेपर लावलाय का बघ ना आजचा. अगं बाई कमालच झाली. नेहमी शिरा करतो ना सगळ्यांच्या आधी. अगं बाई, अहो बघितलं का कसली जाहिरात बिरात आहे की काय? काय झालं का? बघितलं का? कुरिअर आलं वाटतं. गप्पा आहे तुझं. कुरिअर असं बाहेर टाकून जातात. बघू. हे पण आलंय. हो, आहे काय? व्हॅलेंटाईन्स डेचं कार्ड आहे शलाकाला. हा तूच माझी प्रिया. अगं बाई, नाही, शलाकाला लिहिलंय तूच माझी बायको होच. अगं बाई, काय हे नवीन वर्षाचे ग्रीटिंग कार्ड वाटतं भलं मोठं. हे पोस्टाची कमाल आहे. या वेळेला वेळेवर पोचलं. तर गेल्या वर्षी हे नाताळला पाठवलेलं होळीला पोचलं. काय आबा, नवीन वर्षाचं कार्ड नाही आहे. मग रे शलाकाला आलंय व्हॅलेंटाईन्स डेचं. शलाका, हे शलाका. व्हॅलेंटाईन डे मध्ये हा शिर्या काय काय रे तू मला काय सांगत होतास काल? तू काय काय म्हणत होतास तू? तो काय म्हणणार आहे? अहो ह्याचा विचार करा ना. हे काय आहे सगळं? काय होणार आहे माझ्या पोरीचं? हे बघ, तू जास्ती गडबड करू नकोस. तिला कोणी आता पळून नेत नाहीये. नाही, पण- आणि तू तिला विचार, तिला बोलव. केवढं बोलू मोठं कार्ड आलंय बघ. तिला बोलव जरा बाहेर. शलाका, शलाका, शलाका. का आबा, का आलंय? ए बाई, काय बाबा? वाव, कोणाचं आहे? अगं वाच, तुझ्याच फ्रेंड सर्कल पैकी कुणाचे तरी उद्योग आहेत. ए स्टुपिड, कोण आहेस के? ए मला काय माहित, तुलाच माहित. मला कसं माहित असणार? काय तरीच काय? ए शलाका, तुला काय वाटतं तुझ्या मित्रांपैकी कोणाचं काम आहे हे? अगं हे पण दिलंय. मला कसं कळणार? एक मिनिट, हे हँड रायटिंग ओळखीचं वाटतं का बघ. छे, आमच्या ग्रुपमध्ये असं हँडरायटिंग कोणाचंच नाहीये. शिर्या, तुझा काय फाजीलपणा नाही ना? हा, हो काय बाबा, मी कशाला पाठवीन? अरे तिची थट्टा करायला सकाळी सकाळी तूच घराबाहेर गेला होतास ना. बरी जॉगिंगची लहर आली तुला. ए आई, काय बडबडतेस काय? अगं हिची थट्टा करण्या एवढे पैसे असतात का? 100 रुपये खर्च करेन मी. तेवढे देता का मला तुम्ही? नाही, हा मुद्दा माझ्या लक्षात नव्हता आला. नाही, जाऊ दे, कोणीतरी गंमत केली असेल. तो पेपर दे मला. तो अगं पेपर माझा. हे अक्षर चांगलं आहे, पण ऱ्हस्व दीर्घाच्या फार चुका केलेल्या आहेत मी. आता इथे काय दिलं बघ, तूच माझी प्रिया. तूच मला तू दीर्घ पाहिजे आणि प्रियामधला पी ऱ्हस्व पाहिजे. तूच माझी प्रिया असं पाहिजे. हे हल्लीची मुलं म्हणजे ना हा शिर्याचा भाऊ दिसतोय. ओ आबा, माझं नाव घेऊ नका. आधीच तिला माझ्यावर डाऊट. नाही, पण हे अक्षर जास्त सुंदर आहे तुझ्यापेक्षा. शिर्या, तुला हाऊस आहे ना डिटेक्टिव्हरी करायची? या प्रकरणाचा आजचा आज शोध लाव बरं. हा, त्या पेपरवाल्या पोराला पकड आणि विचार त्याला. शियाई, काहीतरीच काय? तू किती लहान आहे, तो दिल हे? अगं बाई, त्याला कोणीतरी पकडून त्याच्या बरोबर पाठवलं असेल ना हे. एक मिनिट, हे इनिशियल्स बघ, ओळखीचे वाटत आहेत. SK. मी SK नावाच्या कोणालाच नाही ओळखत. शिर्या, तू एक काम कर. SK नावाची ही अध्यक्षाची ज्यांची असतील ना त्या सगळ्यांना शोधून काढ. या प्रकरणाचा छडा लागलाच पाहिजे. हा, मी SGT म्हणजे गंगाधर टिपरे GT. हा शिलेश टिपरे म्हणजे ST. आपल्या घरात सगळे ST आहेत. आबा, SK कोण नाही. चालेल. इट्स अ चॅलेंजिंग जॉब. आज संध्याकाळपर्यंत शोधून काढतोच. काय बोलतोस काय शिर्या? खरंच? काय मस्करी करतोय का? नाही रे, तसं नव्हतं म्हणायचं मला. हे बघ, तू काय काळजी करू नकोस. आपण त्याला शोधून काढू आणि चांगला फटकावू. हा, हे मी काय म्हणतो, काय नाव काय रे त्याचं? नाही म्हणजे इनिशियल. हा, SK एवढंच. SK? हा, SK कोण रे? अरे तेच तर शोधून काढायचं ना, SK कोण. ठीक आहे, तू काय काळजी करू नकोस. आपण सगळे मिळून शोधूया. हो. वेगवेगळ्या जागी आणि वेगवेगळ्या ठिकाणी. आणि संध्याकाळी इथेच भेटतोय. ओके? ओके, चल. डन. चल.
के दे. काय रे आमच्या दाराला काय व्हॅलेंटाईन कार्ड लावतोस? नाही नाही साहेब, तू नाही लावलास? नाही खरंच नाही साहेब, खरं देवा शपथ सांगतोयस? नाही. कसलं कार्ड नाही, देवा शपथ, आई शपथ नाही लावलं कार्ड सर. अरे जिन्यात कुणाला पाहिलं? अनोळखी माणूस. हा साहेब, बघितला, पहिल्यांदाच बघितला मी त्याला. बघितलंस? हो. परत बघितलंस तर ओळखशील? हो साहेब, मी आत्ता बघितला जरा, तो गेटवर उभा होता. इथे होता? हो. चल दाखव चल. तू बघा इथे, तू बघा. थांब 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 इथेच थांब. ए, मामा अरे आमचा नवीन वॉचमन आहे तो. मग आता आता काय जा पेपर टाक. प्लीज बांधी उडे अरे, माझं एवढं काम करा प्लीज. अरे पण कोण आहेस के? अहो एसके हा शॉर्ट फॉर्म आहे हो. म्हणजे बघा शेखर टिपरेचा कसा एसटी हा. तसा आहे एसके. मग तो आपला हा कोण? शाहरुख खान. दिवडेकर मी आपल्या एरियातला म्हणतोय. अरे पण तू कशासाठी पाहिजे ते तर सांग मला. हो एकदा हा एसके नावाचा एखादा तरुण सापडला ना तर मग माणूस घरीच जातो. एसके शिर्या, पलीकडच्या कामत चाळीत सुनील कपाडिया नावाचा एक व्यक्ती आहे. नाही पण तो सध्या गावी गेलाय आणि माझ्या नजरेत दुसरा कोणी एसके इनिशियल असलेला तरुण आलेला नाहीये. तू कोणाला शोधलंस काय? छे, एस के नावाचा तरुणच काय, पण म्हातारा पण नाही सापडला. हा बघ. मी पण जाम चौकशा केल्या यार, पण आपल्या एरियात कुणीच नाहीये. हा आता बाहेरच्या एरियातून जर आपल्या एरियात सकाळी कुणी आला असेल ए सकाळी कोण येणार? येस येस यार, मग तुम्ही गुरख्याची चौकशी केली? गुरख्याला विचारलं रे. मग काय तो बोलला? म्हणाला त्याच्या बघण्यात कुणीच आलं नाही. तो हेही म्हणाला की 6 नंतर तो झोपायला जातो. त्यानंतर जर कुणी आला असेल तर माहित नाही म्हणाला. नाही शिर्या, मला नाही वाटत कोणी बाहेरचं असेल तर बिल्डिंग मधलंच. आणि बहुतेक मला वाटतं ना तिच्या मैत्रिणी असतील, शलाकाच्या मैत्रिणी असतील, तिला त्रास देत असतील. नाही हे बघ, ती सोनाली आणि ती शलाकाची मैत्रिणी आहे ना, काय तिचं नाव मोना, तिला अशा चाड्या करायची सवय आहे. तिनेच केलं असेल हे काहीतरी. ओके हा यार जाऊ दे. थँक्स यार, माझ्यामुळे त्रास झाला तुम्हाला. ए शिर्या, अवघा शहाणपणा नको. थँक्स बिंक्स काय बोलतोयस? ए आणि शलाका काय तुझी एकट्याचीच बहीण आहे? हा बस काय यार, सॉरी म्हण. चल चल सॉरी म्हण. सॉरी यार, पण गप्प बसायचं नाही. चौकशी पूर्ण करूनच घरी जायचं. ओके. तुला सांगून काय झालं? कुठे होतास दिवसभर? अगं आई ते तू सांगितलं होतंस ना. अरे काय माणूस आहेस तू? निदान एक फोन तरी करायचा. बाबा मी फोन करणार होतो. गप्प बस. अत्यंत बेजबाबदार झालेला आहेस तू. बाबा माझं ऐकून तरी घ्या ना मी काय बोलतोय ते. शिर्या, अरे काय काळजी वाटून राहते रे. म्हणजे तू सकाळी जो गेलायस, तू आंघोळी केली नाहीस, तू दुपारी जेवायला आला नाहीस. हा आबा मी येणार होतो. आबा अरे बाबा, कुठे भटकत होतास दिवसभर तू? आई भटकत नव्हतं, माझं ऐकून. कुठे भटकणार? दिवसभर त्या गोट्याबरोबर फिरत असशील ना? बाबा मी गोट्याबरोबर नव्हतो गेलो, माझं ऐकून घ्या ना. शिर्या, काय आहे, उशीर होणार असेल ना, जरा फोन करावा रे. आबा मी फोन करणार होतो. आबा काही नाही, फार झालं. उद्यापासून नोकरीचं बघा जरा. घरात राहिलास ना तर हे असे दिवे लावत राहणार तू. बाबा माझं ऐकून घ्याल तुम्ही. बस. कसलंही एक्सप्लेनेशन नको आहे मला. सगळे उत्तर तयार असतात माहितीये मला. एकदम बांध. चल आता जेवून घे. ए शिर्या, आता मला तरी सांग, कुठे होतास बाबा दिवसभर? असं काय करतेच आहेस तू? सांगितलं हे बरं आहे, मी तुमच्यासाठी दिवसभर फिरतोय आणि वर मलाच ओरडा. आमच्यासाठी ए फार होतंय बरं शिर्या. हे काय फार होतंय? तू सांगितलंस ना त्या एसकेचा तपास लाव म्हणून. आता एसके कोण? एसके कोण? तो सकाळचा ग्रीटिंग वाला. अगं बाई, मी विसरलेस. त्याला शोधत होतास होय? मग लागला का तपास? नाही. मग कशाला शोधत बसायचं? द्यायचं सोडून विषय.
ते सोडून विषय काहीतरी बडबडतेस आपली. अरे मग मगाशीच का नाही सांगितलंस तू हे? मागाशी तुम्ही लोकांनी मला बोलू दिलं का? ओरडत होता नुसता माझ्यावर. आपलं ऐकून घेतो. बरं मग चल जेवून घे. काय शिरे दादा, कुठं होता तुम्ही? पोचली का तुमच्यापर्यंत बातमी? अहो पोचली का म्हणजे मगाशी मी येऊन गेली नाही का इथं, तेव्हा वनली म्हणल्या का तुम्ही अजून जेवायचं बाकी आहे ती. मी बांदिवडेकरांची भांडी घासून आले. जेवला का तुम्ही? नाही, जेवतो आता. अहो जेवून घ्या की लवकर, मला बी जायला घरला उशीर होतोय. घ्या जेवून लवकर. 1 मिनिट. काय झालं हो? ही गुलाबाची फुलं या बाया, गुलाबाची फुलं आहेत. कुणी दिली? आज व्हॅलेंटाईन डे आहे ना. व्हॅलेंटाईन दिली कुणी? वहिनीने दिली. तिथं गलासात ठेवली होती ना, तर मला आवडली. वहिनी म्हणलं घेऊन जा तुला. म्या म्हणलं वहिनीने आज मला व्हेंटिलेशन डे केला. झाला आमचा व्हॅलेंटाईन्स डे साजरा. हे वर्ष पण गेलं. वाट लागली. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम